नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट संजीव जोशी. डहाणू नगर परिषदेच्या उद्या म्हणजे 2 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. आणि या मतदानासाठी मी माझा मतदानाचा पवित्र हक्क हा कुठलेही आश्वासन, बोगस आश्वासन, थापेबाजी, दबाव न घेता, कुठे कोणाकडून पैसे न घेता मी बजावणार आहे. आणि तुम्हाला सर्वांना आव्हान आहे, कुठल्याही दबावाला बळी न पडता, कोणालाही न घाबरता तुम्ही हा मतदानाचा अधिकार बजावायचा आहे. हे गुप्त पद्धतीने मतदान होणार आहे, त्यामुळे कोणाला काही कळणार नाही. उद्या जर एखादा झुंडशाहीने तुम्हाला पैसे जबरदस्तीने देत असेल आणि तुम्हाला प्रतिकार करता येत नसेल आणि तुम्हाला जर असं वाटेल की हे पैसे घेतले म्हणजे त्यालाच मतदान कळेल किंवा त्याला कळेल, त्याला मतदान द्यावं लागेल, असं काही नाही आहे. तुमच्या मनातल्या उमेदवारांना तुम्ही बिलकुल मतदान करा आणि निवडून आणा. त्याशिवाय माझी अशी भूमिका आहे की मागच्या वेळी म्हणजे 2017-18मध्ये जेव्हा सार्वत्रिक निवडणूक झाली होती, तेव्हा डहाणू तालुका विकास परिषद या नावाची माझ्या काही सहकाऱ्यांसह मी एक संस्था त्या ठिकाणी त्यासाठी कार्यान्वित केली होती. आणि त्या संस्थेच्या माध्यमातून नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना एका व्यासपीठावर आणले होते. आणि त्या व्यासपीठाच्या संधीचा फायदा घेऊन त्यावेळी भरत राजपूत यांनी तुफान थापेबाजी केली, खोटी आश्वासने दिली, आरोपांची राव उडवली आणि प्रत्यक्षात लोकांनी त्यांच्या थापेबाजीवर विश्वास ठेवून त्यांना मतदान केलं, त्यांना निवडून आणलं. त्यानंतर मात्र एकही आश्वासनाची त्यांनी पूर्तता केलेली नाही, एकही वचन पाळलं नाही, कुठलाही भ्रष्टाचार त्यांनी नष्ट केला नाही. उलट भ्रष्टाचार एका उंचीवर त्यांनी नेला. त्या डहाणू नगर परिषदेमध्ये आज डहाणू नगर परिषद दिवाळखोरीत गेलेली आहे, तिजोरीत खणखणाट झालेला आहे. ही अवस्था अतिशय विदारक अशी नगर परिषदेची झालेली आहे. आणि हा भ्रष्टाचार करता यावा यासाठी डहाणू नगर परिषद बंधनकारक असणारी डबल एंट्री सिस्टीम आहे, म्हणजे निधीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ती कार्यान्वितच होऊ दिली नाही. त्यामुळे कसाही निधीवर डल्ला मारते अशी त्यांनी त्या ठिकाणी आखणी केली. त्याशिवाय त्यांनी ह्या नगराध्यक्षपदाचा वापर करून दबंगशाही निर्माण केली. अनेक नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच यांना वेगवेगळे आमिष दाखवणं किंवा सततचा पाठपुरावा करणं आणि नाहीतर मग कोणावर काय सत्तेचा माज दाखवून कोणावर काय कारवाया करणं आणि कुठल्याही पद्धतीने त्यांना दाबणं. आणि यातून त्यांनी पक्ष वाढवण्याचा, पक्षाला सूज आणण्याचा प्रयत्न केला आणि त्या पक्षाची ज्या काय कथित वाढ आहे ती करण्याचा प्रयत्न केला. परंतु हे लोकशाहीच्या हिताचं नाही. त्यांनी सर्व विरोधी पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी जे करता येईल ते त्यांनी केलं. पण त्यांच्या दुर्दैवाने सर्व विरोधक एकत्र येऊन या ठिकाणी एक पॅनल उभं केलेलं आहे आणि त्याच्यामुळे लोकशाहीचा आवाज हा दाबला जाणार नाही. या ठिकाणी ही काही राष्ट्रीय निवडणूक नाही, ही राज्यस्तरावरची निवडणूक नाही आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वास्तविक पक्षविरोधी निवडणुका झाल्या पाहिजेत. त्याच्यामुळे आपापले पक्षांचे विचार हे राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर असणं ठीक आहे. या ठिकाणी आपल्या गावाचा विकास करणं, शहराचा विकास करणं यासाठी जे आवश्यक आहे ते आपण केलं पाहिजे. आणि माझ्यापुरती जर म्हणाल तर मी आधीच सांगितलं की भरत राजपूत यांना एकदा जनतेने संधी दिलेली आहे. आता भरत राजपूत यांना उत्तर भारतीय मतदारांची सभा घेण्यासाठी कृपाशंकर सिंहांना आणावं लागतं. याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की त्यांना उत्तर भारतीयांचे नेते राहिले ना समस्त डहाणूकरांचे राहिले. कारण की हात जोडून निवडून यायचं आणि निवडून आल्यानंतर मै हू डॉन म्हणायचं आणि मग दुनिया झुकते, झुकानेवाला पाहिजे, साम दाम दंड भेद हे फार काळ चालत नाही आणि याचा कुठेतरी शेवट करण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून माझा निर्णय ठाम आहे की राजू माच्छी आणि त्यांच्यासह उभे असणारे सर्व सहकारी नगराध्यक्षपदासाठी राजू माच्छी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना धनुष्यबाण किंवा त्या पॅनलमध्ये जे त्यांच्या निशाणी आहेत तुमच्या वॉर्डामध्ये त्यांना भरघोस मताने निवडून आणा. एकदा परिवर्तन करणं आवश्यक आहे. डहाणूच्या जनतेला कोणीही गृहीत धरणं हे योग्य ठरणार नाही. लक्षात ठेवा, डहाणू हे शांतताप्रेमी गाव आहे आणि महाराष्ट्र हा असाही शांतता आणि कायदा सुव्यवस्था बाळगणारा प्रदेश आहे. त्यातही डहाणू हे त्याच्यापेक्षा अधिक शांतताप्रेमी आहे आणि आपल्याला डहाणूचा बिहार किंवा उत्तर प्रदेश करायचा नाही. येथे जे प्रकल्प आहेत की बंदर येईल, एअरपोर्ट येईल आणि त्यामुळे वेगवेगळे गुंड पुंड हे या डहाणूत येतील आणि आपल्याला स्थानिक लोकांना एक राहून या ठिकाणी अशा सगळ्या ज्या आक्रमण आहेत त्याचा प्रतिकार भविष्यात करावा लागेल. आपल्या हिताचं रक्षण करावं लागेल आणि त्यामुळे लोकशाही ही पारदर्शीपणे
डहाणू तालुक्यात कार्यरत राहिली पाहिजे. कोणाचा आवाज दाबता कामा नये, विरोधी पक्षांचा आवाज दाबता कामा नये. याची जबाबदारी आपल्यावर यायची आहे, आपण घ्यायची आहे. आणि त्यामुळे मी सर्वांना आवाहन करतो की हे वेळ परिवर्तनाची आहे. राजू माची यांच्या धनुष्यबाण निशाणीवर आपण आपला मतदानाचा हक्क बजावायचा आहे. त्यांच्या सहकार्याने भरघोस मताने निवडून द्यायचं आहे आणि परिवर्तन घडवायचं आहे. जय हिंद.